क्या गुड मॉर्निंग. धन्यवाद. हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ मैत्रिणींनो, मी आहे प्रणिता आणि स्वागत आहे तुमचं आपल्या मराठी ब्लॉग चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे प्रणिताच ब्लॉग नाता आपुलकी. तर आजचा दिवस तुम्हाला सुखा समाधानाचा आनंदाचा आणि अगदी मनासारखा जावं ही स्वामींचरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. तर आज ना सगळं आवरून झालंय बऱ्यापैकी, म्हणजे टिफिन वगैरे सगळं गेलं. साक्षी पण गेली, तिचे पप्पा पण गेले आणि आधी तर सकाळीच जातो आपला, तर त्याच्यामुळे ना त्यांचा टिफिन वगैरे सगळं करून दिलं. आणि इथे बघू शकता तुम्ही, मी एकटीच आहे बरं का दुपारी जेवायला. पण इकडे बघा, त्यांना ना इथे नाश्त्याला पोहे केले होते आणि भरपूर असे पोहे उरले. हे आता एवढे पोहे काही मी खाणार नाही, पण मग आता काय करणार आहे ना, उरले होते नाश्ता पण एवढं, म्हणजे दोघच जण होते ते करायला आणि मी एवढे काही पोहे खात नाही, कारण माझं ना पोह्यांमुळे डोकं फार दुखतं. त्याच्यामुळे मी खाल्ले तर अगदी चमचा 2 चमचा पोहे खाते, नाही तर खातच नाही पोहे. तर आता हे पोहे काढून ठेवले, आधी आल्यानंतर त्याला जर हवे असले तर तो खाईल, नाहीतर हे पोहे ना मी कोणाला तरी देऊन टाकेल, कारण की माझं खूप डोकं दुखतं पोह्यांमुळे. त्याच्यामुळे पोहे तसेच ठेवते. आणि भाजी पोळी दिली दोघांना, शेपूची भाजी केली होती, ती शेपूचीच भाजी दिली. आणि त्यानंतर ना दोघांचे टिफिन वगैरे केल्यानंतर आता इथे चहा पण भरपूर उरला आहे. म्हटलं थंडी आहे ना, तर थंडीमुळे चहा प्यावासा वाटतो ना, त्यामुळे भरपूर चहा ठेवला होता. पण इथे बघू शकता भरपूर चहा उरला आहे. आता यातला थोडासा चहा मी घेईल, अर्धा कपच घेणार आहे चहा आणि बाकीचा चहा वेस्ट. तर असं होतं, बऱ्याच वेळा होतं असं. शक्यतो माझं अन्न ना एवढं वाया नाही जात, पण मग आता एखाद्या दिवशी ना असं होतं. तर चला, आता भरपूर कामं उरलेली आहे. ओट्यावर तुम्हाला पूर्ण मेसी ओटा दिसत असेल, तर ओट्यावरचं पण आवरायचं आहे. शीतलचा फोन आला होता, शीतल म्हणजे माझी लहान बहीण. तर तिचा फोन आला होता की आपण डी-मार्टला जायचं आहे. तर डी-मार्टला तिच्याबरोबर पण जायचं आहे मला. आणि डी-मार्टला म्हणजे मला वस्तू वगैरे असे जास्त काही घ्यायचं नाही, थोडीशी ग्रॉसरी घ्यायची आहे. ग्रॉसरी पण भरपूर आहे, इथे बघू शकता तुम्ही. पण ना सगळे डाळी वगैरे सगळं भरलेलं आहे, पण त्यातल्या त्यात काही थोड्या थोड्या वस्तू ज्या संपलेल्या आहेत ना, तर त्या घ्यायच्या आहेत. आणि थोडंसं इथे बघू शकता तुम्ही, बाजरी तर दिसते की नाही याच्यात माहीत नाही, बाजरी आणि ज्वारी आहे. तर मला ना ते दळण पण करायचं आहे ज्वारी बाजरीचं, ते वरती काढून ठेवलं म्हणजे लक्ष राहील. आणि गव्हाचं पण दळण करायचं आहे. सगळं आवरणार आहे, सगळं आवरायचं आहे. पण सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे देवपूजा बाकी आहे माझी, तर ती देवपूजा अगोदर करून घेते, कारण की बाहेर गेलं आणि हे काम आवरत बसलं ना तर देवपूजेचा टाईम निघून जातो आणि 12:30 नंतर आपण देवपूजा नाही केली पाहिजे. त्याच्यामुळे ना लवकर पटकन देवपूजा करून घेते अगोदर. ओट्यावरचं भरपूर असा पसारा पडलेला आहे, तर तुम्हाला दाखवते. भांडी, भरपूर भांडी जमा झाली आहे, त्याच्यामुळे आता ही भांडी पण सगळी घासते. आणि झाडून घेतलेलं आहे, सकाळी पुसायचं बाकी राहिलेलं आहे फरशी. तर सगळी कामं आवरते. डी-मार्टला पण जायचं आहे, तिकडनं कधी येते कधी नाही, त्यानंतर उशीर जर झाला तिकडनं यायला तर पुन्हा संध्याकाळचं आपलं नियोजन असतं. तर त्यामुळे ना कसं आवडते, काय काय आवडते ते सगळं तुमच्याबरोबर शेअर करेल, पण त्यासाठी व्हिडिओ स्किप न करता पुढे नक्की बघत राहा. आता अगोदर चहा घेते, कारण ना चहा पिला तर थोडंसं एनर्जी येते ना, तर आपलं चहा म्हणजे एनर्जी बूस्टरच आहे एक प्रकारचं. आता चहा पिल्यानंतर थोडी आवरण्याला पण एनर्जी येईल. आणि थंडीचे दिवस असल्यामुळे ना फरशीवर पायसुद्धा द्यावं असं वाटत नाही, कंटिन्यू सॉक्स किंवा चप्पल असं काहीतरी घालावं लागतं, तेव्हा फरशीवर जरा पाय ठेवण्याची इच्छा तरी होते. इथे एक साईडला मी चहा गरम करायला ठेवला आणि ना यांनी रात्री लिंबू आलं आणायला सांगितलं होतं मी त्यांना, तर ते घेऊन आले होते. तर आता गवती चहा पण होता माझ्याकडे, गवती चहा मी आणला होता येताना, आणि गावात गेले होते ना तर येताना घेऊन आले होते चहा. आणि थंडीच्या दिवसात ना गवती चहा, आलं, तुळशी टाकून चहा एकदम सुंदर लागतो. आणि त्यामुळे ना म्हटलं गवती चहा पाहिजेच घरात. असा पण ना माझा कुंडीत लावलेला आहे, पण तो एवढा काही आलेला नाही खूप, आणि तोडून तोडून तर एकदमच काहीच राहत नाही. त्याच्यामुळे ना कधीमध्ये असा बाहेरचा घेऊन येते मी, म्हणजे तो पण वापरता येतो, काही काही कुंडीतला असतो आपला तो सुद्धा वापरता येतो. तर चला आता चहा घेते. आणि चहा पिऊन झाल्यानंतर लगेच मी इथे देवपूजेसाठी आले. तर सकाळी आधीने देव वगैरे न्हाणले होते नेहमीप्रमाणेच, आणि देवाची फक्त माझं वाचन आणि देवाचे फुलं वगैरे अर्पण करायचं जे असतं ना ते माझ्या वाटेलाच राहतं. इथून मागच्या व्हिडिओत पण तुम्ही बघितलंच असेल. तर ते हे सगळं माझ्याच वाटेला राहतं, कारण ना मला देवांना कोणी जर फुलं अर्पण केली ना तर मला नाही आवडत, मला माझ्या पद्धतीनेच फुलं अर्पण करायला आवडतात. त्याच्यामुळे मग मी
माझ्या पद्धतीनेच करून घेते ते. आणि असंही सकाळी ना त्याला वेळच नाही मिळत. सकाळी खूप धावपळ होते त्याची. सकाळी 7लाच जायचं असतं, त्याच्यामुळे भरपूर लवकर उठतो. तरी पण ना अभ्यास असतो, एक्सरसाइज वगैरे सगळंच असतं. त्याच्यामुळे ना त्यातल्या त्यात देवाचं पण मग एवढं सगळं आणि फुलं वगैरे अर्पण करायचं म्हटलं ना तर मग मला कसं आहे रांगोळी वगैरे पण काढावी लागते ना. म्हणून मी त्याला सांगते की फुलं मीच अर्पण करत जाईल, तू फक्त हे करत जा, देव वगैरे न्हाणत जा. तेवढं तरी म्हणजे घरातल्या पुरुषाने देव न्हाणावे ना स्त्रीपेक्षा, म्हणून मग त्याला ते देव न्हाणायला सांगत असते मी. तर चला, इथे आता बघू शकता तुम्ही मस्त माझे देवांना फुलं पण अर्पण करून झाले. आणि 2-4 रंगांचे फुलं मिळालेले होते, जसं तुम्हाला मी आता दाखवलंच. तर भरपूर असे फुलं मिळाले. 20 रुपयात ना गावात जर गेलं ना तर भरपूर फुलं मिळतात. त्यामुळे मी ती फुलं पण आणली होती झेंडूची. झेंडूमध्ये पण 2-3 कलर येतात बघा, ते पण मखमल, पुन्हा शेवंती. आता स्वस्त झाली आहेत ना फुलं, त्याच्यामुळे 20 रुपयामध्ये भरपूर अशी फुलं येतात. आणि मला कमीत कमी ते 4 ते 5 दिवस जातात गावातून आणले तर, बरं का. आणि आमच्या इथले कुठल्या आजूबाजूच्या दुकानांमधनं घेतले ना तर मग ते थोडेच फुलं येतात, त्याच्यामुळे मग ते मला 2 किंवा 3 दिवस जातात जास्तीत जास्त. पण आमच्या सोसायटीत स्वातीताई आहेत ना तर त्या पण फुलांचाच व्यवसाय करतात. त्यांच्याकडनं घेतले ना तर त्या पण मला भरपूर फुलं देतात बरं का. तर कधी मी त्यांच्याकडनं घेते, कधी गावात जर गेले झाला गावात चक्कर तर मग गावातनं पण घेऊन येते. असो, आता इथे तुम्ही बघितलंच असेल लक्ष्मी मातेचा फोटो, विष्णू भगवानांचा फोटो सगळं स्वच्छ करून घेतलं. तिथे पण फुलं अर्पण केली. आणि इथे वरती स्वामींची मूर्ती आहे, तर स्वामींची मूर्ती पण छान सजवून ठेवली, पुसून रोज व्यवस्थित पुसून. आणि त्याला पण फुलं अर्पण करून घेतले. त्यानंतर ना साधी सिंपल अशी रांगोळी काढली. देवापुढे रांगोळी पाहिजेच पाहिजे. जशी दारात आपल्या रांगोळीचं महत्त्व आहे ना तसंच देवापुढे पण रांगोळीचं महत्त्व आहे. त्यानंतर इथे माझ्याकडे चांदीची भांडी होती देवाची ना, तर त्यामध्ये मी दूध टाकलं, त्यात थोडीशी साखर टाकली आणि 1 तुळशीपत्र टाकलं. त्यानंतर दुसरा तांब्या जो आहे चांदीचा छोटासा, तर त्याच्यामध्ये पाणी भरून ठेवलं. आणि हेच पाणी ना झाकून ठेवल्यानंतर सकाळी आधी किंवा कोणी पण देवाचा आशीर्वाद म्हणून पिऊन घेतं. आणि हे दूध पण ना आम्ही पिऊन घेतो, प्रसाद रूपी होतं ना ते दूध. तर चला, इथे देवाला नैवेद्य पण दाखवून घेतला. आणि आता त्यानंतर देवाचा पूर्ण एकंदरीत देवारा कसा दिसतो ते पण तुम्हाला दाखवते मी. मस्त असं देवपूजा पण करून झाली. आणि आता हे भरपूर फुलं उरली आहेत, बघू शकता तुम्ही. देवांना अगदी भरघोस फुलं अर्पण करून सुद्धा एवढी फुलं उरली आहेत. आता ही सगळी फुलं ना मी पिशवीत भरून ठेवते कॅरी बॅगमध्ये. आणि कॅरी बॅग फ्रीजमध्ये तशीच ठेवून देईल. तुम्ही एखाद्या डब्यामध्ये पण ठेवू शकता, डब्यामध्ये सुद्धा छान टिकतात. पण त्याला फक्त ना खालून आणि वरतून वर्तमानपत्र जे असतं आपलं न्यूजपेपर तो टाकायचा. तर बघा, सगळीकडे फुलं अर्पण केली, पण कलशाला फुलं अर्पण करायची राहिली होती, तर तिथे पण फुलं अर्पण करून घेतली. आणि आता ही सगळी फुलं ना बांधून पॅक करून व्यवस्थित ठेवून देते. आणि फुलांच्या मध्ये ना झाडून झालं होतं घर, पण फुलांच्या मध्ये भरपूर अशी घाण होती ना, म्हणजे बारीक बारीक. तर चला, छान अशी देवपूजा झाली आपली. आणि किती छान प्रसन्न वाटतं ना देवपूजा झाल्यानंतर. रांगोळी वगैरे सगळं काढलं. इथे थोडंसं इग्नोर करा, कारण की फुलाची घाण पडलेली तुम्हाला दाखवलीच मी मगाशी. छान फोटो वगैरे पण पुसून घेतले. सुंदर देवपूजा झाली. आणि देवपूजा झाल्यानंतर एकदम प्रसन्न आणि मस्त वाटतं. तर चला, देवपूजेसंदर्भातच थोडीशी माहिती मी तुम्हाला देणार आहे. तर हा महिना आहे पौष महिन्याचा. म्हणजे ही माहिती देण्यामागचा उद्देश वेगळा काहीच नाही. मी जे करते ना ते सगळं मी तुमच्याबरोबर शेअर करते, म्हणून मी तुम्हाला सांगते. तर हा पौष महिना आहे आणि पौष महिना पूर्ण सूर्यदेवतांना समर्पित असतो. तर या महिन्यामध्ये तुम्ही सूर्यदेवतांची जेवढी पण आराधना कराल ना तर तेवढी सगळी फलद्रूप होते. तर त्यामुळे ना या महिन्यामध्ये जेवढं होईल शक्य तेवढी सगळी सूर्यदेवतांची आराधना करायला पाहिजे. तर काही जण बघा पौष महिन्यामध्ये ना पौष महिन्याचे रविवार पण धरतात, खास सूर्यदेवांना प्रसन्न करण्यासाठी. कारण सूर्यदेवता ही नवग्रहांमधली सगळ्यात महत्त्वाची देवता आहे. आणि त्या देवतेला जेव्हा आपण प्रसन्न करतो ना तर आपलं आरोग्य उत्तम राहतं, रोगप्रतिकारक शक्ती आपली वाढते. म्हणजे जे पण सूर्याची आराधना करतात ना तर त्यांची रोगप्रतिकारक शक्ती वाढून तेजस्वी बनतात ते लोक. त्यामुळे सूर्यनारायण भगवानांची या महिन्यामध्ये ना भरपूर आराधना करायची.
त्यानंतर आपण आता ही आराधना कशी करू शकतो, तर तुम्ही पौष महिन्यामध्ये सूर्यनारायण भगवानांचे उपवास पण धरू शकता. सूर्यनारायण भगवानांचे पौष महिन्यातले रविवार चालू झालेले आहेत, तर तुम्ही ते उपवास पण धरू शकता. त्या पूजेची मांडणी करावी लागते. ती मांडणी कशी करायची ते मी तुम्हाला साईडला इथे कुठेतरी फ्लॅश करेल. तर तशा पद्धतीने ती मांडणी करायची असते. त्या दिवशी मात्र रविवारी लवकर उठायचं आणि लवकर स्नान वगैरे करून पूजा जी असते ना ती पूजा मांडून घ्यायची. सूर्यनारायण भगवानांचा मंत्र असतो, तो मंत्र म्हणायचा किंवा आदित्य हृदय स्तोत्र पण म्हणू शकता तुम्ही. पुन्हा तुम्ही या महिन्यामध्ये ना सूर्यनारायण भगवानांना अर्घ्य पण देऊ शकतात. सकाळी लवकर उठायचं, तांब्यावर पाणी घ्यायचं, तांब्याभर पाण्यामध्ये हळदी कुंकू अक्षदा अर्पण करायचं, एक फूल अर्पण करायचं. लाल फूल अर्पण केलं तर एकदम उत्तम, कारण सूर्यनारायण भगवानांना लाल रंग प्रिय आहे. लाल रंग त्यांचा स्वतःचा रंग आहे. त्याच्यामुळे तुम्ही ना एका तांब्यामध्ये हळद कुंकू पाणी घेऊन त्यामध्ये हळद कुंकू अक्षदा टाकायच्या, लाल रंगाचं फूल टाकायचं आणि सूर्यनारायण भगवानांना ते अर्घ्य अर्पण करायचं. आणि जेव्हा अर्घ्य अर्पण करतो ना तेव्हा सूर्यनारायण भगवानांचा मंत्र पण म्हणायचा, ओम सूर्याय नमः किंवा ओम आदित्याय नमः किंवा ओम मित्राय नमः असं सुद्धा तुम्ही म्हणू शकता. किंवा तुम्हाला जर सूर्यनारायण भगवानांचा अजून एक मंत्र येत असेल, ओम आदिदेव नमस्तुभ्यं प्रसिद्ध मम भास्कर दिवाकर नमस्तुभ्यं प्रभाकर नमस्तुते, हा मंत्र सुद्धा तुम्ही म्हणू शकता. तर अशा पद्धतीने सूर्यनारायण भगवानांची उपासना करू शकतात. आणि रविवारी जे पण उपवास करतात ना तर त्यांनी या महिन्यामध्ये रविवारी खिचडी खायची, ज्याने रोग प्रतिकार शक्ती उत्तम राहते. तर तांदळाची बरं का, तांदळाची खिचडी खायची, ती उत्तम मानली गेलेली आहे या महिन्यामध्ये. आणि हो, सूर्यनारायण भगवानांची जशी आपण या महिन्यामध्ये आराधना करतो ना, तर तसंच या महिन्यामध्ये ना पिंडदान सुद्धा खूप श्रेष्ठ समजलं जातं. कारण हा महिना जो आहे ना तर हा छोटा पितृपक्षच समजला जातो. तर म्हणून आपण बघा या महिन्यामध्ये कुठल्याही प्रकारचं मंगल कार्य जे असतं ना ते करत नाही. वास्तुशांती, लग्न किंवा साखरपुडा वगैरे हे या महिन्यामध्ये केले जात नाही, कारण या महिन्याला ना छोटा पितृपक्षच समजलं जातं. त्यामुळे या महिन्यात कुठलंही मंगल कार्य करायचं नसतं. त्यामुळे पिंडदान हे सगळ्यात श्रेष्ठ आणि चांगलं आपण म्हणतो ना की पावन होतं ते. ज्याच्या नावाने पिंडदान करतो ना तर ते त्याच्यापर्यंत पोहोचतं आणि फलद्रूप पण होतं. त्यामुळे ना या महिन्यामध्ये तुम्ही पिंडदान सुद्धा करू शकता. तर अशी काही या पौष महिन्याची ख्याती आहे. तर तुम्हाला जर जेवढं शक्य होईल तेवढी सूर्यदेवांची या महिन्यामध्ये तुम्ही उपासना करू शकता. आणि हो, आदित्य हृदय स्तोत्र तर नक्की म्हणा. मी तर सांगेल ना की आता मी तर नेहमीच म्हणते, मी पौष महिनाच असं नाही, माझं वाचन तुम्हाला माहितीच आहे, मी काय काय वाचनामध्ये माझं देवाचं जे काही काय काय असतं ना तर ते सगळं मी तुमच्याबरोबर एकदा शेअर केलेलं आहे. आणि अजून पुन्हा एकदा जर तुम्हाला सगळं मी काय काय वाचते ते जाणून घ्यायचं असेल तर मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. तर सूर्यनारायण भगवानांचा आदित्य हृदय स्तोत्र आहे, खूप प्रभावशाली आहे. माझा स्वतःचा अनुभव सांगते मी. तर आपली जी काही इच्छा असेल, तुम्हाला जी काही तुमची इच्छापूर्ती करायची असेल ना तर ती इच्छापूर्ती करण्यासाठी तुम्हाला सूर्यनारायण भगवानांचं आदित्य हृदय स्तोत्र हे रोज वाचायचं. अगदी रोज नसेल जमत ना तर या पौष महिन्यामध्ये नक्की वाचा. तुम्हाला दाखवते मी, जे काही स्वामी सेवक आहेत ना तर त्यांना हे नित्यसेवेचं जे पुस्तक आहे ना याच्यामध्ये पण तुम्हाला सूर्य देवांचं आदित्य हृदय स्तोत्र मिळेल. त्याचा पॅन नंबर पण मी तुम्हाला सांगते. सूर्य कवच असतं, सूर्य कवच सुद्धा तुम्ही म्हणू शकता. आता मी रोज आदित्य हृदय स्तोत्र म्हणते, त्याच्यामुळे माझं पाठ झालेलं आहे. तर मला ते म्हणण्यासाठी फक्त मोजून 3 ते 4 मिनिटं लागतात, फक्त जास्त काही वेळ नाही लागत. तर बघा पान नंबर 47, तर बघा पान नंबर 47 वर आदित्य हृदय स्तोत्र दिलेलं आहे. तर तुम्ही हे आदित्य हृदय स्तोत्र पण म्हणू शकता आणि खूप प्रभावशाली आहे बरं का. नक्की हे रोज म्हणत जा. तुमची जी काही इच्छा असेल ना ती सगळी इच्छा पूर्ण होईल आणि किंवा आपण तेजस्वी होतो. रोगप्रतिकारक शक्ती भरपूर प्रमाणात वाढते आपली. कुठल्याही रोगांवर आपली मात करण्याची जी क्षमता असते ना ती अधिक प्रमाणात वाढते. कारण सूर्यदेवांचं बघा, आपण जेव्हा आपण डॉक्टरांकडे जातो, आम्हाला हे दुखतं ते दुखतं, तर डॉक्टर आपल्याला काय सांगतात, सूर्याच्या प्रकाशात तुम्ही कमीत कमी 1 तास अर्धा तास तरी बसा. म्हणजेच काय, तर सूर्य भगवानांची जी काही ऊर्जा येते ना आपल्या अंगावर, तिच्यामध्ये एवढी ताकद असते की आपले प्रत्येक रोग क्षमावून देण्याची ताकद ही सूर्याच्या ऊर्जेत असते. त्यामुळे आदित्य हृदय स्तोत्र म्हणायचंच रोज. आणि आदित्य हृदय स्तोत्र जेव्हा आपण म्हणाल ना तेव्हा सूर्याची ऊर्जा अंगावर आली पाहिजे याची काळजी घ्या. कारण की नसेलच आता देवघर आपलं जिथे असेल त्यावर डिपेंड असतं ते काही आपण वाचतो ना स्तोत्र मंत्र पठण करतो ते देवापुढेच करतो. तर
शक्य होईल तर देवाराच आपला असा असावा की जिथे सूर्याची किरणे, आता माझे बघू शकता तुम्ही, मी आता पडदा लावला आहे म्हणून, पण ना भरपूर असं ऊन येतं, तुम्ही बघू शकता. आता ना हे उन्हामुळे तुम्हाला मी दिसणार नाही, त्यामुळे मी हा पडदा लावून घेतलेला आहे इथे. तर भरपूर असं ऊन येतं आणि देवाऱ्यावर पण ना भरपूर ऊन येतं बघा. आता पडदा बाजूला करून दाखवते मी तुम्हाला. भरपूर ऊन येतं आणि पडदा लावल्यानंतर बघा. तर अशा पद्धतीने आपला देवारा जेवढा पण सूर्यप्रकाशात असेल ना, तेवढी पॉझिटिव्हिटी जास्त असते घरामध्ये. त्यामुळे ना जेव्हा आदित्य हृदय स्तोत्र वाचाल ना, तेव्हा सूर्याचा ऊर्जा आपल्यामध्ये सामावता येते आपल्याला. त्यामुळे सूर्यप्रकाशात जेवढं होईल तेवढं शक्यतो तुम्ही आदित्य हृदय स्तोत्र वाचा. दुसरी गोष्ट, पौष महिन्याची जी काही रविवारची पूजा करतो आपण, तर ती पूजा अ, सूर्यप्रकाशात करायची. म्हणजे तुळशीजवळ करू शकता तुम्ही. अगदी फ्लॅट सिस्टीममध्ये राहत असाल तर नाही शक्य होत ना आपल्याला तिथे तुळशीचं, म्हणजे छोटीशी बाल्कनी असते. छोट्या बाल्कनीमध्ये किती आपण पूजा कुठे मांडणार, कुठे कुंड्या ठेवलेल्या असतात वगैरे असं. तर मग तुम्ही देवाजवळ पण करू शकता. देवाच्या साईडला अशी छोटीशी जागा वगैरे असेल ना, तर तिथे तुम्ही ती पूजा मांडू शकतात. पूजेची मांडणी मी तुम्हाला दाखवली, इथे फ्लॅश करते साईडला पुन्हा एकदा. तर तशा पद्धतीने पूजेची मांडणी करा. रविवारी उपवास करा, खिचडी खा. सांगते की या महिन्यामध्ये तांदळाच्या खिचडीचं फार महत्त्व आहे आणि रोगप्रतिकारक शक्ती दुपटीने वाढते या महिन्यामध्ये तांदळाच्या खिचडीने. त्यामुळे तांदळाची खिचडी नक्की खा या महिन्यामध्ये. चला, सूर्यदेवांची उपासना करायला विसरू नका. आणि आता सगळं आवरलंय बाकीचं. तुम्हाला पौष महिन्याचं महत्त्व सांगायचं होतं, कारण बऱ्याच मैत्रिणींना नसतं माहीत ना. त्यामुळे माझ्या थ्रू जर तुम्हाला कळत असेल माहिती व्यवस्थित, तर ती सांगणं मी माझं कर्तव्य समजते, कारण तुम्ही माझी फॅमिली आहात त्याच्यामुळे. तर चला, आता घर वगैरे झाडलं, पण आता इथे देवाच्या इथे जे काही पसारा पडला आहे ना फुलांचा, तो सगळा आवरून घेते आणि त्यानंतर ना फरशी पुसून घेते. भांडी घासायची, पटकन भांडी घासते. तोपर्यंत शीतलचा लगेच फोन येईलच आणि लगेचच आम्हाला डीमार्टमध्ये जायचं आहे. तिथे गेल्यावर पण तुमच्याबरोबर सगळं शेअर करते. त्यासाठी व्हिडिओ स्किप न करता पुढे नक्की बघत राहा आणि संपूर्ण व्हिडिओ बघा. व्हिडिओ जर पूर्ण आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा. चला, विठोबा झाला, आता पोटोबा करण्याची पण गरज आहे. तर इथे पोहे होतेच, आता मी तेच पोहे ना थोडेसे डिशमध्ये घेतले. मी पण खाऊन घेते थोडंसं आणि त्यानंतर आपले घरातले अजून बरेच कामं बाकी आहे. घर म्हटलं की कामं काही संध्याकाळ झाली तरी संपत नाही, त्याच्यामुळे ना अजून बरीच कामं बाकी आहे. मला फरशी पुसायची बाकी राहिलेली, जसं तुम्हाला सांगितल्याप्रमाणे. पण म्हटलं अगोदर थोडेसे पोहे खाऊ. मस्त त्याच्यावर लिंबू पिळलं आणि छान असे आता हे पोहे पहिल्यांदा खाऊन घेते. चला, मी पोहे खाते, तुम्ही पण या पोहे खायला. चला, आता पोहे वगैरे खाऊन झालं आणि लगेच मी बारीक सारीक जे काही आवरायचं होतं ना ते सगळं आवरून घेतलं. सकाळी एकदा झाडलेलं होतं, तरी पण आता थोडंसं झाडू मारून घेतलं, कारण ना सकाळी लवकर झाडलं होतं ना आज. तर त्यामुळे नंतर साक्षीने केस वगैरे विंचरले ना, तर थोडंफार इकडे तिकडे पडलेलंच असतं आपलं. आणि केसांना तर अजिबात, म्हणजे प्रत्येकाचा असा सध्या तरी सगळ्यांचा प्रॉब्लेम एकच आहे का, केस गळणे. त्याच्यामुळे थोडेफार इकडे तिकडे केस पडलेले असतात. जिथे ड्रेसिंग टेबल वगैरे आहे ना, तिथे त्या रूममध्ये तर असतातच असतात. त्यामुळे मी थोडासा परत झाडू मारून घेतला. बेड झटकायचा राहिलेला होता, इस्त्री केली, ती बेडवरच पडलेली होती, तुम्ही बघितलंच असेल आत्ता. तर ते इस्त्री वगैरे सगळं उचलून ठेवलं. बेडशीट एकदम स्ट्रेट केलं, म्हणजे कसं एकदम चकाचक बेड दिसतो ना आपला. तर चला, या व्हिडिओचा इथेच एंड करते. आणि तुम्ही म्हणाल ताई डीमार्टमध्ये जाणार होती, तर हो, डीमार्टमध्ये पण गेले, व्हिडिओ पण काढला आहे. आणखी एक ठिकाणी पण गेले, तिथला पण व्हिडिओ काढला आहे, पण ते तुम्हाला पुढच्या भागात येईल, कारण हा व्हिडिओ खूप मोठा झाला होता ना, त्यामुळे मी व्हिडिओचे 2 पार्ट केले. पण तो व्हिडिओ पण बघायला विसरू नका, कारण त्यात छान छान उखाणे पण ऐकायला मिळतील. तर चला, बाय आणि श्री स्वामी समर्थ.